नमस्कार. मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजच 10वीचा निकाल ऑनलाईन पद्धतीनं जाहीर करण्यात आलेला आहे आणि 10 एप्रिल 2026 पासून ते निकाल लागेपर्यंत इयत्ता 11वी प्रवेशासाठी सेंट्रलाइज ऑनलाईन ऍडमिशन प्रक्रियेद्वारे विद्यार्थी नोंदणी आणि अर्ज भाग 1 भरण्यास सांगितलेलं होतं आणि या दरम्यान जवळजवळ 7,74,000 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी केलेली आणि अर्जाचा भाग 1 भरलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांनी आज अखेरपर्यंत विद्यार्थी नोंदणीच केलेली नाही, अर्ज भाग 1 भरलेलाच नाही आहे, त्याने घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये. आपल्या हातामध्ये जर मोबाईल असेल तर तो मोबाईलचा वापर करू शकता किंवा लॅपटॉप असेल, कॉम्प्युटर असेल किंवा सर्वात उत्तम ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे किंवा तुमच्या घराच्या जवळ एखादं उच्च माध्यमिक विद्यालय आहे, तिथं तुम्ही जा सगळ्या डॉक्युमेंट्स सहित आणि तुम्ही त्यांना सांगा की आम्हाला हा फॉर्म भरायचा आहे, विद्यार्थी नोंदणी करायची आहे, तर ते तुम्हाला 100% सहकार्य करतील, यामध्ये कोणतीही शंका असणार नाही. आणि ज्यावेळी तुम्हाला असं वाटेल की अडचण येते त्यावेळेस मला फोन करा, तुम्हाला सगळ्या डिटेल्स या प्रवेश प्रक्रियेच्या 11वीत प्रवेश मिळेपर्यंत तुम्हाला दिल्या जातील. तर मित्रांनो, सुरुवातीला आपल्या हातामध्ये असलेला मोबाईल किंवा लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर ओपन करा, गुगल ओपन करा. त्यामध्ये गुगल ओपन केल्यानंतर तिथं टाईप करायचं आहे, पहा, महा FYJC ऍडमिशन्स .in ही वेबसाईट आहे. महा FYJC ऍडमिशन्स .in ही जी वेबसाईट आहे ती टाईप केली की इंटर करा. इंटर केल्यानंतर एक इंटरफेस असा एक पेज ओपन होईल, आपण म्हणूया. इथं पहा, FYJC म्हटलंय, फर्स्ट इयर ज्युनियर कॉलेज, स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स डिपार्टमेंट. स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट याला क्लिक करा. याला क्लिक केल्यानंतर हे पेज ओपन होत आहे, पहा. इथं तुमच्या लक्षात येईल ह्या गोष्टी आपण लक्षात घ्या. इथं होम आहे, सर्च कॉलेजेस, म्हणजे तुम्हाला तुमच्या भागातल्या कॉलेजेस शोधायचे असतील तर सर्च कॉलेजेसमध्ये गेला आणि अपेक्षित माहिती त्यांची जी रिक्वायर्ड असेल ती भरली तर तुम्हाला ते कॉलेजची माहिती सगळी मिळू शकते. कट ऑफ लिस्ट ज्यावेळी जाहीर होईल त्यावेळी पाहायला मिळेल. करिअर पाथ आहे, डाउनलोड्समध्ये जा, काही गोष्टी तुम्हाला तिथं रूल्स रेग्युलेशन पाहायला मिळतील. FAQ म्हणजे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन, म्हणजे इथं हे सगळ्यात महत्वाचं आहे. इथं अनाउन्समेंटमध्ये पहा, विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. इथं स्टुडंट रजिस्ट्रेशन आणि लॉग इन, म्हणजे सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी विद्यार्थी नोंदणी करायची आहे. म्हणजे तुम्ही स्टुडंट रजिस्ट्रेशनला क्लिक केलं तर हे जे काय पेज तुम्हाला ओपन झालेलं दिसेल यातल्या सर्व डिटेल्स तुम्हाला भरायच्या आहेत. यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की सेक्युरिटी क्वेश्चन डिटेल हा एक भाग यामध्ये महत्वाचा असणार आहे आणि पासवर्ड तुम्ही तयार करायचा आहे. आणि सिक्युरिटी क्वेश्चन डिटेल म्हणजे तुम्ही कोणता प्रश्न तुम्हाला तुम्ही सिलेक्ट केला आणि त्याचं उत्तर काय दिलंय ते एका कागदावर लिहून ठेवायचं आहे. पासवर्ड स्ट्रॉंग पासवर्ड असणारा आहे तो तुम्ही तयार करा. जो कॅप्चा इथं जनरेट होणार आहे तो इंटर करा आणि शेवटी डाव्या बाजूला खाली कोपऱ्यात इथं अस्पष्टपणे रजिस्टर म्हणताय, म्हणजे ज्यावेळी तुम्ही कॅप्चा इंटर कराल त्यावेळेस हे रजिस्टर दिसेल. रजिस्टर म्हटलं की पुढचं पेज जे ओपन होणार आहे तिथं तुम्हाला तुमचा लॉग इन ID नंबर दिसेल. त्याचा स्क्रीनशॉट जरी घेतला किंवा तुम्ही नंबर लिहून ठेवला तरी चालतो. म्हणजे तुमच्याकडं सेक्युरिटी क्वेश्चन कोणता आहे, त्याचं उत्तर काय, पासवर्ड कोणता आहे आणि लॉग इन ID, या 3 गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजेत की ज्या कुणालाही सहजासहजी शेअर करायच्या नाहीत. हे एकदा रजिस्ट्रेशन झालं, रजिस्टर म्हटलं की रजिस्ट्रेशन होईल, तुम्हाला लॉग इन ID तो मिळेल, तो तुम्हाला कायमस्वरूपी वापरायचा आहे. त्यानंतर मग पाठीमागं जायचं आहे. इथं लॉग इन आहे, पहा. इथं लॉग इनला तुम्ही क्लिक केलं की पेज ओपन होईल. इथं त्यांनी म्हटलेलं आहे लॉग इन ID जो तुम्हाला मिळालेला आहे तो इथं भरायचा आहे. पासवर्ड तुम्हाला माहित आहे, इथं कॅप्चा जो खाली दिलाय तो इथं भरा, करेक्ट. कीप मी साइन इनला टिकमार्क करा. ज्यावेळी तुम्ही इथं टिकमार्क कराल त्यावेळेस या पट्टीला खाली तर लॉग इन अस्पष्ट दिसतंय, पहा, ते क्लिअर दिसेल. त्याला लॉग इन म्हटलं की मग
तुमचा जो एक डॅशबोर्ड ओपन म्हणजे एक पेज ओपन होईल, त्याच्या डाव्या बाजूला डॅशबोर्ड असं म्हटलेलं आहे. तिथं ऍप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 एक 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 7-8 डिटेल्स आहेत, त्या सगळ्या तुम्हाला भरायच्या आहेत. म्हणजे या पद्धतीनं प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनंच अर्ज भरावा लागेल. त्यासाठी सर्वप्रथम विद्यार्थी नोंदणी असणारी आहे आणि त्यानंतरच मग असणार आहे ते ऍप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 आणि आता ऍप्लिकेशन फॉर्म पार्ट 2 पण तुम्हाला भरायचा आहे. तो कधी त्याचा शेड्यूल डिक्लेअर झालेला आहे ते आपण डिटेल्समध्ये नंतर पाहणार आहोत. पण इथं पेज जर आपण पाहिलं, इथं पहा, थोडंसं आपण जर खाली आलो इथं, तर इथं त्यांनी म्हटलेलं आहे, पहा, विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया 10 मे 2026 पर्यंत खुली आहे. 11 मे 2026 सकाळी 10 ते 13 मे 2026 सायंकाळी 6 पर्यंत फेरी शून्य म्हणजे झिरो राऊंड असणार आहे. आधीच नोंदणी केलेल्या आणि नवीन अशा दोन्ही विद्यार्थ्यांच्यासाठी खुली असेल. या कालावधीत विद्यार्थी शैक्षणिक पात्रतेचा तपशील सादर करणे, भाग 1 भाग 1 अर्ज म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 तो भरणे लॉक करायला विसरायचं नाही, एक लक्षात घ्या. इथं सगळ्यात महत्वाचं आहे, फॉर्म भरला आणि लॉक केला नाही तर काही उपयोगाचं नाही. आणि कोटा प्राधान्य निवडणे यासोबत नोंदणी पूर्ण करू शकता. म्हणजे हा एक भाग असणार आहे. ही नोटिफिकेशनसाठी तुम्हाला माहित पाहिजे. आजची हायलाईट आजच्याच 5 तारखेचं त्यांनी दिलंय, पण आज डिक्लेअर ते झालेलं आहे. आता इथं ऍप्लिकेशन शेड्यूल्ड म्हटलंय, पहा, इथं ऍप्लिकेशन शेड्यूल्ड आहे, ब्राउशर अँड मॅन्युअल आहे, माहिती पुस्तक आहे, व्हिडिओज आहेत, काय रूल्स अँड सर्क्युलर्स असणारे आहेत. याला टिक मार्क करत गेला, क्लिक करत गेला तर तुम्हाला ते बघूया ऍडमिशन शेड्यूल्ड आलेला आहे का. ऍडमिशन शेड्यूल्ड क्लिक केलेलं आहे, इथं ओपन झालंय, पहा. म्हणजे हे आपल्या लक्षामध्ये येईल की इथं या पद्धतीनं तुम्ही वाचत गेला तर तुम्हाला सगळं शेड्यूल्ड इथं आलेलं पाहायला मिळणार आहे. आता याचा नेमका अर्थ काय आहे काय नाही हे सगळं आपण यामध्ये डिटेल्स आता पाहणार आहोत. बरोबर. आता इथं पहा, इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2026-27 साठी आहे. 10 एप्रिलला सुरू झाली होती आणि 8 एप्रिलला निकाल लागलाय. म्हणजे आज अखेरपर्यंत 7,74,000 विद्यार्थ्यांनी प्रवेश विद्यार्थी नोंदणी आणि ऍप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 भरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की इथं वेबसाईट त्याने दिलेली आहे. हे अधिकृत पोर्टल आहे. याच्या आधारेच तुम्हाला सगळ्या गोष्टी, इथून पुढे 11वी प्रवेश पाहिजे असेल कला, वाणिज्य, विज्ञान शाखेसाठी, तर या वेबसाईटचा वापर तुम्हाला करावा लागणारा आहे. आता यातलं सगळ्यात एक महत्वाचं आहे, पहा, की इथं 3 नियमित फेऱ्या होणार आहेत. त्यानंतर ओपन टू ऑल 4थी फेरी असेल आणि मुलींकरिता विशेष 5वी फेरी असणार आहे. आणि याच बरोबर एक झिरो राऊंड असणार आहे, म्हणजे शून्य फेरी आपण त्याला म्हणूया. म्हणजे शून्य फेरी असेल, 3 नियमित फेऱ्या, ओपन टू ऑल ही शेवटी सर्वांसाठी खुली फेरी असणार आहे. आणि या वर्षापासून कदाचित मुलींकरिता विशेष 5वी फेरीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हे इथं या परिपत्रकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तर यावेळेस त्याने शून्य फेरी आणि कॅप फेरी 1 म्हणजे सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस फेरी 1 चं वेळापत्रक दिलेलं आहे. ते नेमकं समजून घेणं खूप गरजेचं आहे. ते फार महत्वाचं आहे. इथं आपण आता बघूया. हे पाहिजे आता, सन 2026-27 11वी प्रवेश प्रक्रिया शून्य फेरी. ही शून्य फेरी कुणासाठी आहे, तर जे विद्यार्थी कोटांतर्गत प्रवेश घेऊ इच्छित आहेत. कोटांतर्गत प्रवेश म्हणजे इन हाऊस कोटा. इन हाऊस कोटा म्हणजे नेमकं काय असणार आहे, तर तुम्ही ज्या शाळेमधून इयत्ता 10वी उत्तीर्ण झालेला आहात त्या संस्थेचं, त्याच जिल्ह्यामध्ये जर उच्च माध्यमिक विद्यालय असेल, म्हणजे 11वी असेल, तर तिथं तुम्ही अर्ज पसंतीक्रम त्या उच्च माध्यमिक विद्यालयाचा देऊ शकता. म्हणजे जिल्हा मर्यादित असेल. त्यानंतर
व्यवस्थापन कोटा आहे, म्हणजे मॅनेजमेंट कोटा. जे व्यवस्थापन करणारं कॉलेज चालवणारे जे असणारे आहेत त्यांना मॅनेजमेंट आपण म्हणतो, त्यांचा एक राखीव कोटा असणार आहे. आणि अल्पसंख्याक, मग ते धार्मिक असतील किंवा भाषिक अल्पसंख्याक असणारे आहेत, यांच्यासाठी झिरो राऊंड हा असणार आहे, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. अशा विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म 2 म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म भरत असताना मात्र आपण काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आता शेड्युल्ड काय हे आपण बघूया. इथं दिनांक सुरुवात आहे आणि इथं दिनांक इथंपर्यंत आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रिया माहिती दिलेली आहे. 8 मे ते 10 मे विद्यार्थी नोंदणी व अर्ज भाग 1 ऑनलाईन सादर करणे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी भरलेलं आहे त्यांच्यासाठी काही गरज नाही आहे. परंतु ज्यांनी ते भरलेलं नाही, प्रथमच ते विद्यार्थी नोंदणी स्टुडंट रजिस्ट्रेशन करतायत, अर्ज भाग 1 भरतायत, त्यांच्यासाठी या तारखा 8 मे ते 10 मे असणार आहे. पुन्हा स्टुडंट रजिस्ट्रेशन टॅब गायब होऊ शकतो, लक्षात घ्या. त्यामुळे या 2 दिवसात करणं गरजेचं आहे. त्यानंतर 11 मे ते 13 मे या कालावधीमध्ये शैक्षणिक पात्रतेची माहिती भरून अर्जाचा भाग 1 सादर करणे. आता यामध्ये काय आहे की यापूर्वी आज अखेरपर्यंत म्हणूया की क्वालिफिकेशन डिटेल्स टॅब हा अर्ज भाग 1 मध्ये गायब होता, तो हिडन होता. त्यामुळं आत्ता निकाल लागलाय, तुम्हाला गुणपत्रिका ऑनलाईन मिळते. त्यामुळं क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रता जी तुम्हाला भरायची राहिली होती किंवा इथून आता भरत असताना त्या विद्यार्थ्यांना, नवीन विद्यार्थ्याला काही अडचण येणार नाही. पण जुन्या विद्यार्थ्यांनी ती माहिती भरलेली नाही, त्यांना ती पुन्हा माहिती भरावी लागणारी आहे. विद्यार्थी एकाच वेळी भाग 2 म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म पार्ट 2 आपण म्हणूया, ऑप्शन फॉर्म म्हणजे उच्च माध्यमिक विद्यालयाचा पसंती क्रम कोटासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो. म्हणजे कॅप कडून पण असेल आणि कोटाकडून पण असणार आहे. त्यानंतर किमान 1 आणि जास्तीत जास्त 10 उच्च माध्यमिक विद्यालयांची प्राधान्यक्रम तुम्ही देऊ शकता. मित्रांनो, कॉलेजचा प्राधान्यक्रम देताना अतिशय काळजी घ्या. कारण यावर्षी त्याने म्हटलंय जिथे 11वी तिथेच 12वी. चुकून जर कॉलेज निवडताना काही प्रॉब्लेम झाला तर तो 11वी आणि 12वी 2 वर्ष प्रॉब्लेम होणार आहे. त्यामुळं अतिशय खात्री करूनच ते कॉलेजचा पसंती क्रम टाका. यासाठी माझे यश अकॅडमीचे अनेक व्हिडिओज आहेत, ते तुम्ही बघू शकता. त्यात डिटेल सगळे दिलेले आहेत. 14 मे ते 15 मे तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी म्हटले प्रोव्हिजनल जनरल मेरिट लिस्ट डिक्लेअर होणारी आहे. म्हणजे जनरल मेरिट लिस्ट आर्ट्स कॉमर्स सायन्सची असणारी आहे. जेवढे विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले त्या सगळ्यांची तिथं जनरल मेरिट लिस्ट डिक्लेअर होणारी आहे. हे आपल्याला तुम्ही लॉग इन मधून गेला तर तुम्हाला ते सगळ्या जनरल मेरिट लिस्ट पाहायला मिळू शकते. त्यानंतर 16 मेला काय ऍक्टिव्हिटी असणार आहे, तर तात्पुरती गुणवत्ता यादीत हरकती दुरुस्ती मागण्या असल्यास विद्यार्थी लॉग इन मधील ग्रीव्हन्स रिड्रेसल द्वारे सादर करू शकतात. म्हणजे ऍप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 भरत असताना तुम्ही खाली खाली वाचत गेला, एक एक गोष्टी मिसलेनियस वगैरे असं आहे, तिथं क्लिक करत गेला तर तुम्हाला ग्रीव्हन्स रिड्रेसल दिसेल. तिथं क्लिक केला की तुम्हाला जी माहिती येईल, म्हणजे तुम्ही जनरल मेरिट लिस्ट प्रोव्हिजनल जनरल मेरिट लिस्ट पाहिल्यानंतर तुम्हाला जर तुमच्या मार्काविषयी किंवा कशाविषयी शंका असेल किंवा कॉस्ट बदलली असेल किंवा अन्य काही, तर तुम्ही त्या ग्रीव्हन्समध्ये ती सगळ्या डिटेल्स देऊ शकता, तक्रार करू शकता, आक्षेप नोंदवू शकता. आणि तो नोंदवलेला आक्षेप दुरुस्त करण्याचं काम हे विभागीय शिक्षण संचालकाचं असणार आहे. राज्यामध्ये एकूण 8 विभाग पाडलेले आहेत, माहिती पुस्तिकेमध्ये दिलेले आहेत. ते त्यांच्या शिक्षण उपसंचालकाच्या मार्फत ऑनलाईन पद्धतीनंच त्या दुरुस्त्या केल्या जाणाऱ्या आहेत. म्हणजे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर 18 मे ते 19 मे या 2 दिवसामध्ये सर्वसाधारण गुणवत्ता यादी अंतिम म्हणजे फायनल मेरिट लिस्ट, फायनल जनरल मेरिट लिस्ट डिक्लेअर होणार आहे. एकदाच होणारी प्रक्रिया असणारी आहे. म्हणजे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर व्यवस्थापन इन हाऊस अल्पसंख्याक कोटासाठी 0 राऊंड वाटप असणार आहे. म्हणजे 0 राऊंड जो असणार आहे तो या कोटासाठी असणार आहे. 19 मे साठी किंवा त्या दिवशी काय ऍक्टिव्हिटी आहे, तर अल्पसंख्याक कोटा, इन हाऊस कोटा, व्यवस्थापन कोटासाठी 0 राऊंड प्रवेशासाठी
महाविद्यालय निहाय यादी विभागाकडून दिली जाईल. म्हणजे त्यावेळेस या 19 तारखेला कोटांतर्गत प्रवेश जे जे उच्च माध्यमिक विद्यालय आहेत की जिथं अल्पसंख्याक कोटा आहे, इन हाऊस तर सगळीकडेच आहे, व्यवस्थापन सगळीकडेच आहे, तर तिथं ती यादी पाठवली जाईल विद्यार्थ्यांची. आणि रिक्त जागा प्रत्यार्पित करणं हा विद्यार्थ्यांचा काही भाग नाही, ते कॉलेज ठरवणार आहे. म्हणजे या तारखेला ही ऍक्टिव्हिटी होणार आहे. 20 तारखेला काय होणार आहे, तर रिक्त जागा प्रदर्शित होणाऱ्या आहेत. म्हणजे एकदा ती फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर ते ज्या काही शिल्लक जागा राहणाऱ्या आहेत ती यादी, रिक्त जागा, व्हॅकन्सी लिस्ट ज्याला आपण म्हणतो, ती मागा सांगितल्याप्रमाणे होम, सर्च कॉलेजेस, तसंच व्हॅकन्सी लिस्ट असेल, अलॉटमेंट लिस्ट असेल, कट ऑफ लिस्ट असेल, ह्या सगळ्या त्या रांगेमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकेल. 20 मेला पहिल्या फेरीकरिता जागा प्रदर्शित करणे, कोटा जागासह. म्हणजे पहिली फेरी जी असणारी आहे कॅप राऊंड 1 आणि कोटा ह्या सगळ्यांच्यासाठी पुन्हा ते रिक्त जागा कळवल्या जाणाऱ्या आहेत. आता पुढं इथं पाहता 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2026-27 नियमित कॅप फेरी एक वेळापत्रक. म्हणजे रेग्युलर कॅप राऊंड फर्स्ट त्याचं टाइम टेबल आहे. इथं कालावधीमध्ये आहे आणि दोन्ही बाजूला इकडं कॅप म्हटलेला आहे पा, सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस आणि कोटा अंतर्गत प्रवेश यांच्यासाठी काय ऍक्टिव्हिटी त्या त्या तारखेला करायची आहे हे आपण विद्यार्थी म्हणून लक्षात घ्यायचं आहे आणि पालकांनी तर काळजी घ्यायचीच आहे. नवीन 21 मे 2026 सकाळी 8 ते 22 मे सायंकाळी 6 वाजता काय ऍक्टिव्हिटी करायची आहे, तर नियमित विद्यार्थ्यांची नोंदणी आणि भाग 1 मधील बदल. मित्रांनो, विद्यार्थी नोंदणी अर्ज भाग 1 मध्ये जर काही त्रुटी राहिली असेल, विशेषतः डॉक्युमेंटच्या बाबतीमध्ये अडचण येते, काही डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेली नसतात, तर ती अपलोड करायला पुन्हा तुम्हाला संधी आहे. म्हणजे अर्ज लॉक केला असला तर तो अनलॉक करून पुन्हा सगळं अपलोड करून लॉक करू शकता. विद्यार्थी पसंतीक्रम अर्ज भाग 2 भरणे या कालावधीमध्ये. म्हणजे कॉलेज ऑप्शन फॉर्म, कॉलेज पसंती क्रम अतिशय काळजी घेऊन तुम्हाला तो भरावा लागणार आहे. चुकून जर काही चूक झाली तर 11वी मध्ये प्रवेश घेतला की 12वी तिथंच तुम्हाला करावी लागणारी आहे. हे आपण काळजी घ्या आणि मग कॉलेज निवडा. जास्त कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 10 कनिष्ठ महाविद्यालयांचा पसंतीक्रम तुम्ही देऊ शकता. विद्यार्थी आणि तो फॉर्म भरल्यानंतर लॉक करायचा आहे, लक्षात घ्या. विद्यार्थ्यांना त्यांचा पसंतीक्रम, गुण आणि अर्जामध्ये दिलेल्या लागू आरक्षणानुसार कनिष्ठ महाविद्यालय दिले जातील. म्हणजे कॅटेगरी वाईज मेरिटनुसार या सगळ्या गोष्टी आपणाला मिळणाऱ्या आहेत. म्हणजे असं नाही की काय इकडं तिकडं झालं, ऑनलाईन असल्यामुळं कुठेही नाही. पसंतीक्रम आहे कॉलेजचा, गुण आहेत आणि आरक्षण आहे. कोटासाठी पण त्याच ऍक्टिव्हिटी असणाऱ्या आहेत. यामध्ये काही फारसं बदल दिसत नाही, वाचत गेला तर तुमच्या लक्षामध्ये येईल. तरी पण आपण बघूया. प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणी भाग 1 मध्ये दुरुस्ती. विद्यार्थ्यांनी कोटा प्रवेशासाठी व्यवस्थापन कोटा संस्था अंतर्गत अल्पसंख्याक कोटा पसंतीक्रम ऑनलाईन नोंदवणे व लॉक करणे, फॉर्म दोन्ही लॉक करायला विसरायचं नाही. नियमित फेरी 1 मध्ये कोट्यांतर्गत प्रवेशासाठी कोटा पसंती अर्ज पुन्हा लॉक करणे आवश्यक आहे. म्हणजे नियमित फेरी क्रमांक 1 मध्ये कोटा अंतर्गत प्रवेशासाठी कोटा पसंती अर्ज पुन्हा लॉक करणे आवश्यक असणार आहे. म्हणजे पुन्हा तुम्हाला ती प्रोसेस करावी लागणारी आहे. आता 23 मे ते 26 मे या कालावधीमध्ये काय ऍक्टिव्हिटी आहे, तर अलॉटमेंट प्रोसेस. म्हणजे अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना मेरिटनुसार, त्यांच्या आरक्षणानुसार, त्यांच्या गुणवत्तेनुसार मेरिट पर्सेंटेज लक्षात घ्यायचं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कट ऑफ पाहिलं तर मेरिट पर्सेंटेज दिसत नाही. तुमचे ग्रँड टोटल जे असणारे आहे 500 पैकी तीच तुम्हाला तिथं दिसणारी आहे.
म्हणजे इथं अलॉटमेंट ती प्रक्रिया चालू केली जाणारी आहे त्या वरच्या विभागात होणार, म्हणजे रिजनवर त्या महा FYGC ॲडमिशन्स डॉट इन या वेबसाईटवर ती प्रक्रिया चाललेली असणारी आहे. फक्त ते दिलंय काय त्या कालावधीमध्ये होणार आहे ते. त्यानंतर 26 मेला वाटप प्रक्रिया अलॉटमेंट कॅप फेरी राऊंड 1. म्हणजे तुम्हाला अलॉटमेंट असणार आहे. या अलॉटमेंटमध्ये काय काय आहे बघा. पोर्टलवर फेरीसाठी कनिष्ठ महाविद्यालय वाटप यादी प्रदर्शित करणे. म्हणजे ते जे FYGC ॲडमिशन्स डॉट इन या वेबसाईटवरती यादी जाहीर होणारी आहे. ती यादी कॉलेज लॉग इनला गेलं की कॉलेजला दिसणारी आहे. आणि विद्यार्थी लॉग इनमधून, स्टुडंट लॉग इनमधून जर गेला तर त्याला कोणतं उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं आहे त्याचा पसंतीक्रमानुसार का नाही, मिळालं तर ते दिसेल, नाही मिळालं तर का मिळालं नाही, नॉट अलॉटेडचं रिझन, कॉलेज नॉट अलॉटेडचं रिझन तिथं तुम्हाला पाहायला मिळू शकतं. विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये प्रवेशासाठी वाटप केलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांचा तपशील प्रदर्शित करणे. म्हणजे तो कनिष्ठ महाविद्यालयांना वाटप केलेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रदर्शित करणे. प्रवेश फेरीसाठी कट ऑफ यादी प्रदर्शित करणे पोर्टलवर. म्हणजे ह्या ऍक्टिव्हिटी कॉलेजनं काही विद्यार्थ्यांनी करावायच्या असणाऱ्या आहेत. जर विद्यार्थ्यांचा कायमस्वरूपी चालणारा मोबाईल असेल नंबर तर SMS द्वारे पण तुम्हाला या गोष्टी मिळू शकतात. कोटा अंतर्गत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची यादी विद्यालयाच्या लॉग इनमध्ये दर्शविणे. विद्यालयांनी प्रवेशासाठी कोटा गुणवत्ता यादी, निवड यादी दर्शनी भागात प्रसिद्ध करणे. मित्रांनो, आपण जर कोटांतर्गत राखीव जागावर प्रवेश घेत असाल, मग इन हाऊस असेल, व्यवस्थापन असेल, अल्पसंख्याक कोटा असेल, तर तुम्ही लॉग इन मधून गेला समजा 26 तारखेला आणि तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्हाला तिथं कोणतं उच्च माध्यमिक विद्यालय अजिबात दिसणार नाही. कॅपवाल्याला ते दिसेल पण कोटाला नाही दिसणार. मग तुम्ही काय करायचं, तर त्या कॉलेजचा पसंतीक्रम कोणता आहे, 1 2 3 दिलेला, त्या कॉलेजला थेट 26 तारखेला जाऊन भेटायचं. खरं म्हणजे कॉलेज लॉग इन मधून गेलं तर ती यादी दिसते. ती यादी प्रिंट काढून सही शिक्का प्राचार्याने मारून नोटीस बोर्ड डिस्प्ले करावी लागते. एवढंच नव्हे तर त्या विद्यार्थ्यांना फोन करून बोलवून घ्यावं लागतं की बाबा रे, तुला हे कॉलेज मिळालेलं आहे आणि तू इथं प्रवेश घे. हे खरं बंधनकारक आहे त्या कॉलेजला, पण ते करत नाहीत. पण आपण, एक जबाबदारी आपली आहे म्हणून आपण तिथं लक्ष घालणं, संपर्क साधणं हे गरजेचं असणारं आहे. आता 26 मे ते 28 मे या कालावधीमध्ये नेमकी कोणती ऍक्टिव्हिटी करायची आहे ते आपण बघूया. वाटप केलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात सहमत असल्यास विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुढे जा, प्रोसीड फॉर ऍडमिशन. समजा तुम्हाला अलॉटमेंटमध्ये लॉग इन मधून गेला आणि कॉलेज पाहिजे ते मिळालं, तुम्हाला त्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे, तर प्रोसीड फॉर ऍडमिशन म्हणून आहे. तुम्ही लॉग इन मधून गेला तर ती प्रोसेस तुम्हाला कळत. आणि वाटलं प्रोसीड फॉर ऍडमिशन म्हटलं तुमचा निर्णय चुकला, नाही नाही मला नकोच आहे, तर तुम्ही अंडू करू शकता आणि ती प्रक्रिया थांबवू शकते कॅन्सल करायचं असेल तर. आणि जर प्रोसीड फॉर ऍडमिशन म्हटलं तर कॉलेजला ते सगळी यादी दिसते, तुमचं नाव दिसतं, डॉक्युमेंट दिसतात. त्याचं तिथं गेल्यानंतर पुन्हा त्यावेळेस तुमचे डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन केलं जातं. ती डॉक्युमेंट्स तुम्ही सादर केलेली, अपलोड केलेली आणि दाखवणारी याच्यामध्ये एकसारखेपणा पाहिजे. तफावत असेल तर जागेवर तुमचं ऍडमिशन ते रद्द करू शकतात. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. महाविद्यालय लॉग इनवर प्रवेशांची पुष्टी, नकार आणि प्रवेश रद्द करणे हे तिन्ही प्रकार. पुष्टी याचा अर्थ मी सहमत आहे, तुम्ही जाऊन प्रवेश घेऊ शकता. नकार म्हणजे तुम्हाला वाटतंय कॉलेज एक क्रमांक दिलाय, कॉलेज मिळालंय, तर कॉलेजला प्रवेश घ्यायचा. नाही घेतला तर शेवटच्या ओपन टॉल या फेरीमध्ये यावं लागेल. पण पसंतीक्रम 2 ते 10 मधलं एक कॉलेज तुम्हाला मिळालंय, तुम्हाला वाटलं कॉलेजला प्रवेश घ्यायचा नाही, त्या कॉलेजला प्रवेशच घ्यायचा नाही, तर तो नकार तुम्हाला कळवावा लागणार आहे की कोणत्या कारणासाठी तिथं जाऊन कळवावं लागणार आहे, हे लक्षात घ्या. हे फार महत्वाचं असणार आहे. आणि प्रवेश रद्द करणे, तुम्ही घेतलेला प्रवेश रद्द करू शकता, परंतु केव्हा, ज्यावेळी प्रवेश प्रक्रिया चालू असते त्याच वेळी तुम्ही प्रवेश रद्द करू शकता, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. कोटा अंतर्गत काय, विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पात्र विद्यालयाने प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना संपर्क करणे. कोटा अंतर्गत प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची निवड झाल्याबाबत व या कालावधीत प्रवेश घेण्यासाठी
येण्याबाबत कळविण्यात यावं, म्हणजे फोनने संपर्क करतील. विद्यार्थ्यांनी कोटांतर्गत प्रवेश निश्चित करणे. त्यानंतर विद्यालयाने पात्र विद्यार्थ्यांचे कोटांतर्गत प्रवेश निश्चित करणे. विद्यालयांनी आपल्या विद्यालयात कोटांतर्गत प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक संपूर्ण पडताळणी व कागदपत्राची पडताळणी करून विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करणे. म्हणजे दोन्हीकडे तेच आहे, फारसा काही बदल त्याच्यामध्ये नाहीये. 29 मेला काय आहे बघा, रिक्त जागा प्रदर्शित करणे, दोन्हीकडे पण आहे. म्हणजे 26 ते 28 या 2च दिवसामध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि नंतर मग रिक्त जागा 29ला झाल्यानंतर 30 मेला काय आहे ऍक्टिव्हिटी, दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करणे. म्हणजे 30 मेला तुम्हाला दुसऱ्या फेरीचं शेड्यूल्ड काय आहे हे तुम्हाला ऑनलाईन बघू शकता तुम्ही. बरोबर आहे. म्हणजे या पद्धतीनं हे वेळापत्रक 0 फेरीचं आहे आणि कॅप राऊंड 1चं पण असणारं आहे. विद्यार्थी मित्रांनो, कॉलेजचा पसंतीक्रम देताना अतिशय काळजीपूर्वक विचार करून द्या. कारण यावर्षी खूप विद्यार्थ्यांना अडचणीचं झालेलं आहे की कॉलेज बदलायचं आहे 12वीला, पण बदलता येत नाही. कारण त्यांनी एका वाक्यात सांगितलंय, जिथे 11वी तिथेच 12वी करावी लागेल. त्यामुळं कॉलेज निवडताना ऑप्शन उच्च माध्यमिक विद्यालयाचा पसंतीक्रम देताना डोकं शांत ठेवून ते प्रत्यक्ष कॉलेजेस बघून तिथल्या सुविधा, तिथले विषय, तो परिसर, हॉस्टेल, लॅब सगळं बघा आणि मगच पसंतीक्रम द्या. हे क्विक तुम्हाला आता करावं लागणार आहे. म्हणजे हे जे शेड्यूल्ड दिलेलं आहे ते शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक विभाग यांच्याकडून ते आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ खूप मोठा झाला तरी तो फक्त आणि फक्त इयत्ता 11वी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या फायद्याचा असणारा आहे. आणि जर का आपल्याला याबद्दल काही शंका असेल तर थेट मोबाईल नंबर माझा आहे, त्याच्यावर तुम्ही संपर्क करून ऍडमिशन सुरुवातीपासून ते प्रवेश घेईपर्यंत तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल. तर या सगळ्या गोष्टी ज्या सांगितल्या आहेत त्या तुम्हाला नीट समजलेल्या असणाऱ्या आहेत. खात्री करून घ्या, मित्रांना कळवा, जागृत राहा. विद्यार्थी आणि पालक दोघांनी पण एका वेळी या सगळ्या गोष्टी ऍक्टिव्हिटी आपल्याला बघायच्या आहेत. तर मला वाटतं हे तुम्हाला चांगलं समजलं असेल. आपण हा चॅनल जो असणार आहे 11वी प्रवेश मिळेपर्यंत तो सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा, शेअर करा. आपण इथं थांबूया. धन्यवाद.